हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील आजच्या या ओसीएमच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक असेल व्यवस्थापन तत्वांचे महत्व. याच्या अगोदर आपण हेनरी फ्युएल यांची 14 तत्वे डिस्कस केलं. त्याच्यानंतर नेचर्स किंवा फीचर म्हणतो, आपल्या भाषेत आपण त्याला स्वरूप असं म्हणतो, ते सुद्धा आपलं डिस्कस करणं झालेलं आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते, बिग बुल बॅच सीझन 3 लॉन्च झालेला आहे. लवकरात लवकर तुम्ही ती बॅच किंवा तो कोर्स परचेस कराल. चला बघा आता काय सांगितलेलं आहे. व्यवस्थापन तत्वांचे स्वरूप महत्व म्हटलेलं आहे. आता आपल्याला व्यवस्थापन म्हणजे काय समजलं, व्यवस्थापनाची तत्वे समजलं. तुम्हाला स्वरूप किंवा महत्व समजावं म्हणून मी अगोदर हेनरी फ्युएल यांचे आधुनिक व्यवस्थापनाची तत्वे घेतले, त्याच्यावरनं स्वरूप समजलं. आता आपण समजून घेऊया महत्व. त्या तत्वांचं काय महत्व आहे, त्याचा उपयोग केल्यामुळे काय फायदा झाला व्यवस्थापकाला आणि व्यवसायामध्ये काय फायदा झाला, काय आउटपुट शेवटी भेटलं, त्याच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, कधीही तुम्ही महत्वांचा अभ्यास करा, स्वरूप अभ्यास करा, याच्या अगोदर तुम्हाला तत्वे माहिती असणं आवश्यक आहे. कारण स्वरूप आणि महत्वांमध्ये बार बार तत्वे तत्वे हे वर्ड आले. त्याच्या अगोदर तुम्हाला कोणती तत्वे ती माहिती असणं गरजेचं असतं. चला बघा आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. व्यवस्थापनाच्या तत्वांचा स्वरूप केलेल्या चर्चेनंतर स्वरूप बघितलं आपण, एकूण 7च स्वरूप आहेत. लवकरात लवकर ते स्वरूप तुम्हाला पाठवेल. पहिलं काय होतं, सार्वत्रिक उपयोग. व्यवस्थापनाची तत्वे सगळीकडे लागू होतात. दुसरं काय होतं, सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे. जी तत्वे असतात ती मार्गदर्शन करतात, तुम्हाला एक वे दाखवतात, पाथ मार्ग दाखवतात. त्या मार्गाने तुम्हाला चालायचं आहे का नाही ते तुम्हाला स्वतःला डिसाइड करावं लागेल. ऍज अ व्यवस्थापक सांगते, तुम्हाला नाही, तुम्हाला खूप वेळ आहे. व्यवस्थापकाला त्या फक्त गाईडलाईन मार्गदर्शन दिलं जातं, त्यानुसार त्याला फक्त ते मार्गदर्शन घेऊन काम करावं लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर होतं सराव आणि प्रयोगाद्वारे तत्वे तयार केली जातात. साधं सिंपल गोष्ट आहे, तत्वे तयार करणं साधी गोष्ट नाही आहे. बार 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 सराव आणि प्रयोग केल्यानंतर निरीक्षणातून तत्वे तयार होतात. चौथं होतं लवचिकता. तत्वांमध्ये बदल करता येतो परिस्थितीनुसार आणि गरजेनुसार. व्यवस्थापकाला त्या तत्वांमध्ये बदल करावा लागतो. असे काही स्वरूप होते. आय होप ते स्वरूप सुद्धा तुम्ही बघितलं असेल. पुढे काय सांगितलंय, व्यवस्थापनाची तत्वे सर्वत्र लागू पडतात. पहिलं स्वरूप आपण बघितलं. पुन्हा पुन्हा निर्माण होणाऱ्या समस्यांवर काय सांगितले, पुन्हा पुन्हा निर्माण होणाऱ्या समस्यांवर पूर्व नियोजित उपाययोजनेच्या स्वरूपात ती असतात. म्हणजेच की एखादी समस्या जर व्यवसायामध्ये आली, त्या समस्याला कसं फेस करायचं हे त्यावेळेस तत्वे गाईड करत असतात. तत्वांची मदत व्यवस्थापक घेतो आणि तत्वे त्याला मार्गदर्शन करत असतात. पुढे ही तत्वे व्यवस्थापकांना मार्गदर्शन करतात, गाईड करतात. म्हणून व्यवस्थापकाला त्याची माहिती असणे, कशाची, तत्वांची माहिती असणे आवश्यक आहे. तत्वे माहिती असतील तरच त्याचा उपयोग होऊ शकतो. अदरवाईज तत्वे माहिती नसेल तर सगळं गोंधळ व्यवसायामध्ये होईल आणि मार्गदर्शन करणारा सुद्धा कोणी नसतं. पुढे बघा, सर्व प्रकारच्या संघटना व सामूहिक कार्यामध्ये संघटनेच्या स्वरूप, आकार आणि आवश्यकतेनुसार या तत्वांचा वापर करावा. आता आपण लवचिकतेमध्ये बघितलो, काय बघितलो की जे काही तत्वे असतात त्या तत्वांचा वापर परिस्थितीनुसार केला जातो किंवा त्याच्यामध्ये बदल जे असतात परिस्थितीनुसार केल्या जातात. आणखीन काय बघितलो, वेगवेगळ्या व्यवसायाचा जो काही स्वरूप असतो, डिफरंट स्वरूप असतो. कोणता, एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल किंवा सर्व्हिस सेक्टर मधली. म्हणजेच सर्व्हिस सेक्टर म्हणजेच काय, जे कन्स्ट्रक्शनचे काम करतात. कन्स्ट्रक्शन म्हणजेच काय, पूल बांधणं, इमारत बांधणं, हे कन्स्ट्रक्शन मध्ये येतं. कुठल्याही स्वरूपाचा बिझनेस असू दे, त्या प्रत्येक बिझनेस मध्ये तत्वे लागू पडतात. माहितीये, आकार बोललं तर आकार मोठा असू दे छोटा असू दे, त्या ठिकाणी सुद्धा तत्वे लागू पडत असतात. किंवा त्या
आकारानुसार त्या तत्वांचा किंवा स्वरूपानुसार त्या तत्वांचा वापर व्यवसायामध्ये केला जातो. याचं एक क्विक मध्ये एक्झाम्पल सांगते, अगोदर पण सांगितले. जर व्यवसाय मोठा असेल तर विकेंद्रीकरण, लहान असेल तर केंद्रीकरण करावं लागतं, म्हणजे तत्वांचा वापर केला जातो. पुढे बघा, ह्या तत्वांची चाचणी केलेली असते, आपण बघितलो, आणि ती बरीच वर्ष जगभरात वापरलेली असतात. म्हणून खालील तथ्यांच्या आधारे व्यवस्थापनाचे महत्व अभ्यासणे आवश्यक आहे. आता तत्वे तयार होऊन सुद्धा खूप वर्ष झाल्यानंतर हे महत्व अस्तित्वात येतात. जसं की तुम्ही एखादा मोबाईल वापरत असाल किंवा तुमच्या घरी कोणीतरी मोबाईल वापरत असेल, तो मोबाईल आपले वडील घेऊन एक 3-4 वर्ष झाले असेल, ठीक आहे, 3-4 वर्ष झालं मोबाईल घेतले, मग काही दिवसानंतर तुम्हाला सुद्धा मोबाईल घ्यायचा आहे. म्हणजेच काय, तुम्ही तुमच्या वडिलांचा फोन बघितला, वडिलांना विचारलं तुमचा फोन कसा आहे, आपण हाताळतो, वडिलांना विचारायची काय गरज, पप्पांचा फोन आपण बघतो, मग आपल्याला समजतं फोनचं इम्पॉर्टन्स काय आहे, कसा यूज करायचा, कोणतं फोन चांगलं असेल, हे आपल्याला त्याच्यावरून समजत असतं. म्हणजेच की तत्वे तयार झाली, तत्वे उपयोगात आणली, सगळ्यांनी तत्वे वापरली, तत्वे वापरल्यानंतर सगळ्यांना एक महत्व जाणू लागलं, इम्पॉर्टन्स, तत्वे नाही तर आमचा व्यवसायच नाही. म्हणून काही महत्व दिलेले आहेत, ते महत्व आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करू. पहिला जो महत्व आहे, चेक करा काय सांगितले, व्यवस्थापकांमध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करते. काय म्हटलेलं आहे, व्यवस्थापकांमध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करते. आता एक बेसिक गोष्ट आहे, तुम्हाला एखादी गोष्ट असेल, त्या गोष्टीबद्दल आधी कोणी काहीच सांगितलेलं नाही आणि सडनली ती गोष्ट तुम्हाला करायची आहे, ठीक आहे, सडनली ती गोष्ट तुम्हाला करायची आहे. मग अशा वेळेस ती गोष्ट तुम्हाला जमतच नाही, याच्या अगोदर काही ऐकलंच नाही, काही बघितलंच नाही, तर ती गोष्ट तुम्हाला जमेल का बरं? नाही, अजिबात जमणार नाही. फॉर एक्झाम्पल घ्या, गोष्ट म्हणण्यापेक्षा मी जर डायरेक्टली तुम्हाला ओसीचा एक कडनं एवढंस सुद्धा न शिकवता डायरेक्टली ओसीचा पेपर तुम्हाला दिला होता, मी म्हणलं सॉल्व्ह करा, मग अशा वेळेस ते पेपर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल का? नाही, अजिबात येणार नाही. कारण याआधी कोणी त्याच्याबद्दल सांगितलंच नाही ना, आम्ही तो सब्जेक्ट शिकलो, तो कसा राहतो, किती चॅप्टर, काहीच माहित नाही. डायरेक्टली जर दिलं तर तुम्ही अभ्यास करणार नाही. मग ज्या वेळेस मी तुम्हाला प्रॉपर ओसीचं सगळं एक प्रत्येक चॅप्टर डिटेल मध्ये सांगितले विथ एक्झाम्पल, तुम्हाला परफेक्ट समजलं आणि मी तुम्हाला क्वेश्चन पेपर दिलं, त्यावेळेस तुम्ही किती मन लावून क्वेश्चन पेपर सॉल्व्ह कराल? मग इथे काय सांगितलेलं आहे, व्यवस्थापकांमध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करते म्हणजेच काय, आता जी सिच्युएशन्स असतात सडनली, म्हणजे व्यवसायामध्ये कधीही काही होऊ शकते, त्या सिच्युएशनला तोंड देण्यासाठी, म्हणजे त्या सिच्युएशनला सामोरे जाण्यासाठी व्यवस्थापनाची तत्वांमुळे व्यवस्थापकाला आधीच प्रिपेअर करून ठेवते, माइंड प्रिपेअर करून ठेवते त्या गोष्टीसाठी. तत्वे काय सांगतात, भविष्यामध्ये कोणतीही समस्या येऊ दे, मी तुला मदत करतो. आता कुठल्या प्रकारच्या समस्या, हे त्या सिच्युएशनवर अवलंबून राहते. बेसिक समजायला पाहिजे. काय सांगितले मी तुम्हाला आधीच सांगून ठेवले की क्वेश्चन तुम्हाला एक्झाम घेईल तुमची, तुम्हाला अभ्यास करायचा आहे, बट त्या अगोदर मी आधीच सांगितले आणि त्या पेपरसाठी ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या तुमच्याकडून प्रिपेअर करून घेतल्या, म्हणून तुम्हाला क्वेश्चन पेपर बघितल्याबरोबर इझी वाटला आणि तुम्ही फटाफट सॉल्व्ह करू लागलो. व्यवसायात सुद्धा असंच असतं, भविष्यात काय होऊ शकतं सांगता येत नाही, फ्युचर मध्ये काय होऊ शकतं सांगता येत नाही, त्या फ्युचर मधल्या समस्येसाठी आधीच त्या गोष्टींची जाणीव करून देणं, प्रिपेअर करून देण्याचं काम ही आपली व्यवस्थापनाची तत्वे करत असतात. बघा आता पुस्तकीत काय सांगितलं, किती छान बेसिक गोष्टी कळायला तुम्हाला. आता बघा, व्यवस्थापकांना संघटना समजण्यास व्यवस्थापनाच्या तत्वांची मदत होते. या तत्वांच्या अभ्यासामुळे परिस्थिती आणि समस्यांचे आकलन वाढविण्यास, म्हणजे समस्या सोडविण्यास सुद्धा मदत होत असते. त्याचबरोबर समस्यांचे निराकरण करण्यास आणि परिस्थिती हाताळण्यास व्यवस्थापकास मदत होते. आता हे कशामुळे होतं, मी काय सांगितलं, तत्वे तुम्हाला आधीच एकदम प्रिपेअर करून ठेवतात.
की काहीही होऊ शकते, तू तयार पाहिजे. ऍज अ व्यवस्थापकाबद्दल बोलते, व्यवस्थापक तू तयार पाहिजे. आता जेवढी समस्या आली त्या समस्येला तुला तोंड द्यावं लागतं, किंवा तत्वे त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी मदत करत असतात, फक्त मेंटली प्रिपेअर करण्याचं काम करत असतात. बघा, ही तत्वे विविध व्यावसायिक लोकांच्या अनुभवाचा परिणाम आहे. आपण बघितलो, हेनरी फ्यॉल आहेत, FW टेलर आहेत, यांच्या योगदानामुळे ही तत्वे तयार झालेली आहेत. त्यांच्या अभ्यासातून, सरावातून ही तत्वे तयार झालेली आहेत. भिन्न परिस्थिती कशा पद्धतीने हाताळावी, वेगवेगळ्या जे काही समस्या असतात, परिस्थिती ते कशा पद्धतीने हाताळावी हे समजण्यास या तत्वांचा उपयोग होतो. आधीच जाणीव करून दिली जाते, आधीच प्रिपेअर केलं जातं व्यवस्थापकाला. अशा प्रकारच्या योग्य वेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे संसाधनांचा अपव्यय कमी होऊन अपेक्षित ध्येय प्राप्ती करणे शक्य होते. आता मी सांगितलं की आता अचानक एक्झाम घेतलं तर तुम्हाला काहीच येणार नाही, त्यावेळेस तुम्ही डिमोटिवेट व्हाल. आता जर असं झालं तर आता माइंड मध्ये अभ्यास झाला नाही हे विचार आधी येत नाही, माझं कसं होईल हा विचार आधी येतं. मग जर मी तेच पेपर चांगला अभ्यास करून घेऊन तुमच्याकडून पेपर लिहून घेतलं तर अशा वेळेस तुमचं कॉन्फिडन्स किती वाढेल. मग व्यवसायामध्ये पण असंच असतं. व्यवस्थापकाला ज्या वेळेस तो भविष्यामध्ये काय होणार आहे याची जाणीव तत्वे अगोदरच करून देतात, मग त्यामुळे जे काही नुकसान होण्याची संभाव्य गोष्टी असतात, ज्यावेळेस तत्वे माहिती नसतात त्यावेळेस जे काही नुकसान होत असतं ते नुकसान काय म्हणतात, मीच गोंधळून गेले तुम्हाला समजून सांगण्यामध्ये. तत्वे जाणीव करून देतात, मग ते नुकसान कमी होत असतं आणि अपेक्षित ध्येय प्राप्ती साध्य होत असतं. जे काय आउटपुट मिळवायचं असतं ते नक्की शेवटी मिळत असतं. ठीक आहे, आता आणखीन एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला हे एकदम चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. आता बेसिक गोष्टी सांगते, नीट समजून घ्या. आता हा एक व्यक्ती आहे, ठीक आहे, त्या व्यक्तीला नवीन बिझनेस जॉईन करायचं होतं आणि तो हा बिझनेस जॉईन सुद्धा केला. काय केला, हा बिझनेस जॉईन सुद्धा केला आणि डायरेक्टली बिझनेस म्हणजेच व्यवसायामध्ये जॉईन झाल्यानंतर, व्यवसाय जॉईन केल्यानंतर लगेच त्याला मॅनेजर हे पद मिळालं. काय मिळालं, लगेच त्याला मॅनेजर हे पद मिळालं. मग आता विचार करा, आपण ते पूर्वी निबंध लिहित होतो, जर तुम्ही पंतप्रधान झाला तर काय कराल, जर तुम्ही लीडर नेता झाला तर काय कराल, याच्यावरती आपण निबंध लिहित असतो. मग आता हा सुद्धा असंच विचार करू लागला, मी मॅनेजर झालो, मी काय करू शकतो, मी काय करणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, मी जर मॅनेजर झालं तर काय करेल, या सगळ्या गोष्टींचा विचार हा करू लागला आणि हा मॅनेजर झाला. आता याला व्यवसायामध्ये करायचे बदल, नवीन बदल घडवून आणायचे आहेत, कारण हा मॅनेजर आहे. हा जो म्हणतो तो बाकीचे सगळे वर्कर कर्मचारी ऐकत असतात. मग याच्या हातात आहे काय बदल करायचा. आता विचार करा, हा नवीन मॅनेजर आहे असं म्हटलं, हा न्यू मॅनेजर आहे, नवीन मॅनेजर आहे. आता ही आपली व्यवसाय संघटना नवीन असल्यामुळे याला नवीन बदल करायचे आहेत. अशा वेळेस तो जो काही नवीन बदल करणार असतो ते सगळ्यांना चालतील का, कुणाकुणाला लगेचच्या लगेच नवीन बदल आवडत नाहीत. प्रत्येक गोष्टीमध्ये चेंज. तुम्ही जे 8ला येत होता सकाळी तुम्हाला 6ला व्यवसायामध्ये हजर राहायचं आहे, या सगळ्या ज्या काही नवीन गोष्टी आहेत ते कोणी ऍक्सेप्ट करते, कोणी ऍक्सेप्ट करत नाही. मग सपोज असं समजू आपण, हा जो आपला बिझनेस आहे या बिझनेसच्या 50%, ठीक आहे, हाफ 50% इकडं आणि बाकीचं 50% इकडं घेऊ. हा, बघा, आता बिझनेस म्हटल्यानंतर कुणाला बदल मान्य असतील किंवा कुणाला बदल मान्य नसतील. मग अशा वेळेस काही लोक तो जो काही सांगतोय तो पॉझिटिव्ह सुद्धा घेऊ शकतो, तो जो काही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो मॅनेजर ते पॉझिटिव्ह पण घेऊ शकतात किंवा ते नेगेटिव्ह पण घेऊ शकतात. ठीक आहे, समजायला नकारात्मक आणि सकारात्मक त्या गोष्टी घेऊ शकतात. मग अशा वेळेस मॅनेजरची काय हालत होईल, जे एक्सेप्टच करायला तयार नाहीत नवीन बदल. मग अशा वेळेस काय करावं लागतं, तत्वे तुम्हाला या ठिकाणी काय गाईड करतात, तुम्हाला जे काही व्यवसायामध्ये जेवढे काही प्रिन्सिपल्स आहेत, तत्वे आहेत,
ते आधी पाहिजे, माहिती असणं गरजेचं आहे. ते तत्वे जर तुम्हाला माहिती असतील, जे हे 50% लोक जे नेगेटिव्ह लोक आहेत, त्या लोकांना कसं समजून सांगायचं की बाबा मी जे बदल करतोय ते बदल व्यवसायामध्ये आवश्यक आहे, या गोष्टी कसं समजून सांगायचं हे तत्वे समजून सांगण्यासाठी या 50% नेगेटिव्ह लोकांना मदत करत असतात. काय म्हटलं परत एकदा ऐका. जर त्या नवीन मॅनेजरला प्रिन्सिपल सगळी तत्वे माहिती असतील, तर या लोकांना कसं समजून सांगायचं हे सुद्धा माहिती असेल. म्हणजेच काय, आता काय सांगतं, ज्या वेळेस तो नवीन मॅनेजर होत असतो त्याला दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो. पहिली गोष्ट काय असेल की बाबा व्यवसायामध्ये मी जॉईन होलेलं जे नवीन बदल असतील ते सगळे कर्मचारी स्वीकारतील, पहिलं. दुसरी गोष्ट काय लक्षात घ्यावी लागेल, काही लोकांना बदल आवडेल पण काही लोकांना बदल आवडणार पण नाही. म्हणजेच काय, पुढे काय होईल, किती लोकांना आवडेल किती लोकांना आवडणार नाही, ते एक्सेप्ट करतील का नाही, याचा विचार, याची जाणीव तो ज्या दिवशी मॅनेजर झाला किंवा ज्या दिवशी बदल करणार आहे त्याच दिवशी त्याला झाली पाहिजे. मग त्याला जेही सिच्युएशन आहे, म्हणजे हे जे निगेटिव्ह विचार करतात त्यांचं रूपांतर त्याला पॉझिटिव्ह मध्ये करता येतं. इतकं बेसिक आहे, आता याच्या पलीकडे काहीच नाही. खूप सोपं होतंय. आता चेक करा, सेकंड वन काय सांगतं आपलं, संसाधनांच्या प्रभावी वापरास मदत. हा असा एकमात्र पॉइंट आहे सगळ्या पुस्तकामध्ये, प्रत्येक चॅप्टर मध्ये हा जो पॉइंट आहे, नाव आहे मुद्द्याचं, हे तुम्हाला खूप ठिकाणी पाहायला मिळणार आहे. साधी सिंपल गोष्ट आहे, जे काही अपव्यय असतं ते कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जे काही आपण वेस्टेज करत असतो ते कमी करण्याचा प्रयत्न करायचा, एवढंच त्याच्यामध्ये सार असतं. आता कसं केलं बघू, आता पुढे काय सांगतं त्याच्यामध्ये. प्रत्येक संघटनेत दोन प्रकारची संसाधने असतात, एक मानवी संसाधने आणि एक भौतिक संसाधने. भौतिक संसाधनेमध्ये साहित्य, यंत्रसामग्री, पैसा यांचा समावेश होतो, तर मानवी संसाधनांमध्ये मनुष्यबळ म्हणजेच कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. तर या संसाधनांचा पर्याप्त वापर करून त्यांच्या अपव्ययावर नियंत्रण ठेवून या संसाधनामध्ये योग्य संतुलन राखणे हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे. सपोज एक एक्झाम्पल घ्या, आता आपल्याकडे वातावरण बदललेलं आहे, पाऊस चालू झालेला आहे सारखं. पाऊस आला, आभाळ आला, वारं सुटलं की समजायचं आपल्या घरातली लाईट जाणार. ठीक आहे, 3 दिवस सारखं पाऊस चालू आहे, तर पाऊस चालू आहे तर लाईट जाणार. मग आपल्याला माहिती नाही आहे, एक दिवस आधी आई सकाळी पाणी भरून ठेवते किंवा सगळेजण घरामध्ये नळ आले की पाणी भरून ठेवतो आपण. आता 3 दिवस सारखा पाऊस पडणार आहे, लाईट जाणार आहे, आपल्याला माहिती नाही. मग 3 दिवस काय होईल पुढे सांगता येत नाही. आपण ज्या दिवशी पाणी भरलो, आपली रोजची सवय, धाड 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 आपण पाणी सांडतो नको त्या गोष्टीसाठी. एक कोणाकोणाला तर सवय असते दिवसातून 100 वेळेस हात धुवत असतात. दिवसातून 100 वेळेस हात धुतल्यामुळे किती पाणी वाया जातं, खूप पाणी वेस्ट केलं. आणि दुसऱ्या दिवशी कळलं की 3 दिवस नळ येणार नाही. मग अशा वेळेस इथे काय चूक झाली, जे काही पाणी असतं ते आपल्याला जपून वापरायचं, पुढे नळ येऊ दे की न येऊ दे. ठीक आहे, वातावरणात बदल होऊ दे, लाईट राहू दे न राहू दे, पण आपलं काम काय आहे, पाहिजे तेवढंच पाण्याचा वापर करणं. जे अति वापर आपण करतोय, 100 वेळेस हात धुणं, 100 वेळेस तोंड धुणं, ते थोडंसं कमी करायला पाहिजे. म्हणजेच काय, व्यवसायात पण असंच असतं, जेही साधन सामग्री असते, जे काही रॉ मटेरियल्स असतात किंवा इतर कोणतीही संसाधने असतात, त्या संसाधनांचा पुरेपूर पाहिजे तेवढाच वापर करणं आहे, म्हणून किती पण वापरणं असं जमत नाही. ठीक आहे, आता मनुष्यबळांचं पण असंच आहे. व्यवसायामध्ये ऑलरेडी 50 कर्मचारी कामाला आहेत, त्यांचं जे काही रुटीन आहे एकदम टाईट आहे, त्यांचं काम त्यांना सगळं सोपवलेलं आहे. त्या 50 कर्मचारी त्यांचं काम व्यवस्थितपणे पार पाडत असताना आणखीन 50 कर्मचाऱ्यांची आपण 50 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलं. अशा वेळेस
ते जे बिचारे 50 कर्मचारी काम करत होते, त्यांचं रुटीन एकदम टाईट होतं. डे टू डे काम करत होते. मग दुसरे 50 कर्मचारी आल्यामुळं यांचा अर्धा वर्कलोड त्यांच्यावर जाणार. मग काय व्हायले, मनुष्यबळ. आता ज्या कर्मचाऱ्यांना जेवढं काम करायला पाहिजे होते, ते कर्मचारी आळस करू लागले, कारण त्यांचं वर्कलोड कमी झालं. कारण कर्मचाऱ्यांची संख्या व्यवसायात वाढली, त्यांना देण्यासाठी दुसरं काही कामच नाही. मग ह्यांचं अर्ध काम त्यांना दिलं. त्यांनी अर्धा तास जेवणासाठी घालवत होते, आता घालतील 2 तास. काय व्हायले, मनुष्यबळाचा सुद्धा अपव्यय या ठिकाणी होत आहे. म्हणून व्यवसायामध्ये प्रॉपर मॅनेजमेंट करून, व्यवस्थापन करून, चांगल्या पद्धतीने वस्तूंचं जे काही मनुष्यबळ असतील किंवा संसाधने असतील त्यांचा योग्य तो वापर करणं आवश्यक आहे. हे आपल्याला कोण सांगतात, तर हे सांगतात आपले तत्वे. बघा, व्यवस्थापन तत्वांचा आणि तंत्रांचा वापर करून व्यवस्थापन कामकाजात शिस्त आणते आणि निरोगी वातावरण निर्माण करते. जसं आपण कोणतं तत्वांचं एक्झाम्पल घेऊ बरं? जसं की बघा, आता सुव्यवस्थेचे तत्व. ते तत्व काय सांगते? योग्य ठिकाणी योग्य जागेवर योग्य व्यक्तीची किंवा वस्तूची योग्य ठिकाणी योग्य जागेवर योग्य वस्तू असणं गरजेचं असतं. त्याचं एक्झाम्पल पण आपण अगोदर बघितलं. आता तुम्ही मला सांगा, या तत्वांचा उपयोग, सुव्यवस्थेचं तत्व हा जर व्यवसायात अवलंब केला नसता, तर वेळेचा, संसाधनांचा, मनुष्यबळांचा किती अपव्यय झाला असता. जर आपण सुव्यवस्थेचे तत्व या व्यवसायात वापरलं असतं, तर त्या ठिकाणी अपव्यय कमी झाला असता, टाइम पण वाचला असतं. ज्या ठिकाणी जी गोष्ट आहे, कर्मचारी त्याच ठिकाणी जाऊन ते काम करतो, तो इकडे तिकडे शोधण्यामध्ये वेळ वाया घालत नाही आणि रॉ मटेरियलचा जो काही अपव्यय होत होता ते सुद्धा वाचेल. ठीक आहे, सगळं खूप इझी आहे, काहीच अवघड नाही. यामुळे व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण होतात आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते, तसेच प्रशासन प्रभावी होते. इथे तेच एक्झाम्पल सांगले मी. काय सांगितले बघा, प्रमाणित साधने व यंत्रांच्या वापरामुळे दर्जा व उत्पादकता वाढवण्यास मदत होते, तसेच मानवी संसाधनांची कार्यक्षमता वाढते. म्हणजेच काय, तर जी काही संसाधने आहेत, जे काही यंत्र आहेत, त्यांचा योग्य तो वापर व्यवसायामध्ये करून घेणं गरजेचं असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते किंवा व्यवसायाची कार्यक्षमता सुद्धा वाढत असते. थर्ड पॉइंट आहे शास्त्रीय निर्णय. काय आहे? शास्त्रीय निर्णय. आता हे सुद्धा अतिशय सोपा पॉइंट आहे. बघा काय सांगितले, व्यवसाय संघटनेत पद्धतशीर किंवा संतुलित निर्णय म्हणजे शास्त्रीय निर्णय होय. आता एक साधी गोष्ट सांगते, एखाद्याला निर्णय घ्यायचा असेल व्यवसायामध्ये, मागचा पुढचा विचार न करता त्याला वाटतं, त्याच्या मनाला वाटतं म्हणून तो सांगून टाकला, निर्णय सांगून टाकला. ठीक आहे, तर या ठिकाणी तो जो काम करतोय, ज्या पद्धतीने निर्णय घेतो, तो एकदम चुकीचा आहे. तर व्यवस्थापक असेल तर त्याला एखादा डिसिजन घ्यायचा असेल, तो डिसिजन घेण्याआधी सगळी कारणे बघावे लागतील. मी हे जर निर्णय घेतला तर याचा परिणाम काय होईल, किंवा मी जे निर्णय घेत आहे ते योग्य निर्णय आहे का, याचा विचार करणं गरजेचं असतं. बघा पुढे काय सांगितलं, एक तत्वे एखादी गंभीर परिस्थिती कुशलतेने हाताळण्यास मदत करत असतात, मार्गदर्शन करत असतात. अन्यथा व्यवस्थापकाला सतत चुका आणि शिका या पद्धतीचा वापर करणे बंधनकारक झाले असते. जर तत्वांचा वापर केला नसता, तत्वे सांगतात ते ऐकलं नसतं, तर सतत चुका झाल्या असता आणि तो शिकत जात होता. बट तो तत्वांचा उपयोग करतोय म्हणून तो जो काही डिसिजन घेतो तो कधीच चुकत नाही. एखादी वेळेस चुकू शकतो, बट जे काही चान्सेस आहेत ते चुकण्याचे चान्सेस कमी होत असतात. विविध व्यवस्थापन तत्वांच्या वापरामुळे एखाद्या परिस्थितीचे विश्लेषण कसे करावे, विविध पर्याय व त्यांचे परिणाम कसे शोधावेत याची कल्पना येत असते. आता जे काही निर्णय घेतो, तो निर्णय घेते वेळी सायंटिफिक रिझन असणे, शास्त्रीय निर्णय असणे. मी निर्णय घेत आहे, आता मी निर्णय घेतल्यानंतर काय होईल आणि मी कोणत्या बेसिसवर निर्णय घेत आहे याच्यावर
हे निर्णय घेण्यासाठी तत्वे आपल्याला मदत करत असतात. या निर्णयावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. फॉर एक्झाम्पल बघा, आता बेसिक एक्झाम्पल सांगते. मी तुम्हाला म्हटले, काय म्हटले मी तुम्हाला, 3 दिवसामध्ये हा आपला व्यवस्थापनाची तत्वे चॅप्टर तुम्हाला तोंडपाठ करून टाकायचं, कंप्लीट अभ्यास करून बाजूला ठेवायचं आहे. ठीक आहे, मी म्हटलं 3 दिवसांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. मग आता तुम्ही विचार कराल, किंवा मी असं म्हटलं की तुम्हाला व्यवस्थापनाची व्यवस्थापनाची तत्वे हा जो चॅप्टर आहे तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. मग तुम्ही मला म्हणलात मॅडम किती दिवसात, मी म्हणलं 3 दिवसात करा. माझ्या मनाला वाटलं म्हणून मी 3 दिवसात म्हटलं, नाही तर मी 5 दिवसात म्हटलं. बट मी विचार केलाय का खरंच 3 दिवस अभ्यास करण्यासारखा हा धडा आहे का? एका टॉपिकला किती वेळ लागतो? एक पॉइंट पाठ करायला तुम्हाला किती वेळ लागतो? किती पॉइंट्स आहेत? काय काय मेन आहे? पाठ करण्यासारखं काय आहे? मी या सगळ्या गोष्टींचा विचार न करता तुम्हाला डायरेक्टली 3 दिवस सांगितले. हे एकदम चुकीचं आहे. ज्या वेळेस मी म्हटलं तुम्हाला व्यवस्थापनाची तत्वे हे चॅप्टर तुम्ही करा, मग तुम्ही विचारलात किती दिवसात, तर मी विचार करून जर सांगत असेल की बाबा चॅप्टर मध्ये स्वरूप आहे, महत्व आहे, हेनरी फ्योल यांची तत्वे आहेत, टेलर यांची तत्वे आहेत आणि तंत्र आहेत, मग एक जो काही पॉइंट असतात त्या पॉइंटला मी एक दिवस दिला तर टोटल स्टुडंट साठी 5 दिवस लागतील. हे आहे शास्त्रीय निर्णय मी घेत आहे, सायंटिफिक रिझन आहे. काय रिझन आहे? मी विचार करून तुम्हाला सांगायले, न विचार करता 3 दिवस असं म्हटलं नाही, तुम्हाला लागतील हा चॅप्टर करायला कंप्लीट 5 दिवस. लक्षात घ्या. ठीक आहे, मग ही तत्वे तेच सांगतात. असं मनामध्ये आलं म्हणून काही निर्णय घ्यायचं नसतं. प्रत्येक गोष्टींचा विचार करून तुम्हाला डिसाइड करावं लागतं. मी जे 5 दिवस सांगले, ज्या पद्धतीने सांगले, ज्या पद्धतीने निर्णय घेतले त्याला म्हणतात शास्त्रीय निर्णय. 3 दिवस सांगितले तर माझ्या मनानं होतं. ठीक आहे, बघा आता नेक्स्ट पॉइंट आहे सामाजिक जबाबदारीची गरज. काय आहे नेक्स्ट पॉइंट? सामाजिक जबाबदारीची गरज. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? संघटनेच्या प्रत्येक पैलूवर व्यवस्थापनाची तत्वे आधारित आहे. हे आपल्याला माहिती आहे. प्रत्येक ठिकाणी व्यवस्थापनाची तत्वे आहेत आणि ती व्यवस्थापकाला मदत सुद्धा करत असतात. तर ही तत्वे केवळ साधने प्रभावीपणे हाताळण्याच्या दृष्टिकोनातून विकसित केली नाहीत, तर व्यवसायाची समाजाप्रती असणारी जबाबदारी समजून घेण्यासाठी उपयोगी पडतात. आता कसं बघा, व्यवसाय आहे आपला, व्यवसाय आहे म्हटलं तर त्याला समाजाप्रती पण त्याच्या काही जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्यांची जाणीव तत्वे करून देत असतात. कशा पद्धतीने करून देत असतात बघा, व्यवसायामध्ये किंवा वस्तूंचं उत्पादन घेण्यासाठी ज्या काही रॉ मटेरियल्स लागतात त्या रॉ मटेरियल्स कुठून येतात? कच्चा माल म्हणतो आपण. तो कच्चा माल कुठून येतो? तो येतो समाजातून. व्यवसायाच्या भोवती जो काही एन्व्हायरमेंट असतो, पर्यावरण असतो, त्या पर्यावरणातून येतो, समाजातून येतो. ठीक आहे, दुसरी गोष्ट, व्यवसायामध्ये जे काही लागणारं मनुष्यबळ आहे, त्या मनुष्यबळ म्हणजे कर्मचारी आहेत, त्या कर्मचारी कुठून येतात? ते सुद्धा समाजातून येतात. समाजामधले व्यक्ती राहतात, कंपनीमध्ये काम करतात. ठीक आहे, थर्ड पॉइंट, जे काही तुमचं फायनल प्रोडक्ट आहे, अंतिम उत्पादन आहे, ते अंतिम उत्पादन तुम्ही कोठे नेऊन विकता? व्यवसाय म्हणतो ते आम्ही समाजामध्ये नेऊन विकतो. मग तुमचा सगळा व्यवसाय समाजावर डिपेंड आहे. तर तुम्ही समाजाकडून सगळं घेता, तर समाजाला पण काहीतरी द्यावं लागेल तुम्हाला. हे कोण सांगतं? हे सांगतात तत्वे. कोणाला? व्यवस्थापकाला, व्यवसायाला सांगतात की तू 100 गोष्टी जर व्यवसायातून घेत असशील, त्यातलं 10% जरी समाजाला दिला तरी बस झालं. बघा पुढे काय सांगितलं? ज्यामुळे ते वाजवी किमतीत दर्जेदार उत्पादने देणे, बाजारातील कृत्रिम मक्तेदारी टाळणे, वाजवी स्पर्धा, योग्य मोबदला, वातावरणातील बदल,
कामाची सुयोग्य जागा, मानक संसाधन यंत्रणा इत्यादी गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतात. आता काय म्हटलं, ज्या वेळेस समाज जर व्यवसायासोबत असेल, कधी समाज व्यवसायासोबत असतो, ज्यावेळेस समाज खुश असतो. ठीक आहे, व्यवस्थापक पण समाजाला खूप काही गोष्टी त्यांच्यासाठी करत असतो, मग त्यावेळेस समाजातील लोक खुश असतात. मग ज्यावेळेस समाजाचा विचार करत आहे तर वाजवी किमतीत दर्जेदार उत्पादने देणे म्हणजेच काय, समाजाच्या पद्धतीने बाजूने विचार करत असेल व्यवसाय, जी काही वस्तूंचं उत्पादन घेतो, एकदम हलक्या दर्जाचे वस्तू आहेत, तर त्याची प्राइस आहे ना 100 रुपये सांगतो. ठीक आहे, ही पेन आहे एकदम लो क्वालिटीची आहे, तर या पेनची जी काही किंमत आहे तो 100 रुपये सांगतो. दर्जा कसा आहे, एकदम हलक्या दर्जाचा आहे, पण किंमत कशी, आवाजवी किंमत 100 रुपये. मग ग्राहकांना परवडेल का? तू समाजाचा विचार करायला का? अजिबात करत नाही. मग कधी कशा पद्धतीने समाजाचा विचार करायला पाहिजे, ही जर पेन हलक्या दर्जाची असेल तर याची प्राइस सुद्धा चीप कमी असली पाहिजे. जर ही पेन ब्रँडेड असेल, दर्जेदार वस्तू असेल, तर याची प्राइस पण ग्राहकांना परवडेल अशीच असणं गरजेचं आहे. सेकंड पॉइंट, बाजारातील कृत्रिम मक्तेदारी टाळणे म्हणजेच जे काही उत्पादन असेल, तुम्ही जर एकटेच विक्रेते असेल तर ग्राहकांचा सुद्धा विचार करणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर वाजवी स्पर्धा. ठीक आहे, दोन व्यवसायांमध्ये स्पर्धा आहे आणि ग्राहकांचा विचार त्या ठिकाणी कोणीच करत नाही, मग ग्राहकांची समाजाची पिळवणूक त्या ठिकाणी होत आहे, याचा सुद्धा विचार करावा लागतो. त्याच्यानंतर आहे योग्य मोबदला. ठीक आहे, व्यवसायामध्ये जो काही कर्मचारी आहे, तो कर्मचारी जेवढं काम करतोय त्याला तेवढा मोबदला देणं गरजेचं असतं, कारण कर्मचारी हे समाजातून येत असतात, समाजाचा एक भाग असतात, म्हणून त्यांना सुद्धा खुश ठेवणं गरजेचं असतं. म्हणजेच आहे सामाजिक जबाबदारीची जाणीव. नीट लक्षात घ्या, खूप सोपे सोपे पॉइंट्स आहेत, काहीच अवघड नाही आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे संशोधन आणि विकासात प्रोत्साहन, R&D. बघा काय सांगितलं याच्यामध्ये, व्यवस्थापनाची तत्वे गतिमान आहेत, ती सतत कार्यरत असतात. गतिमान म्हणजेच काय, कार्य करत राहणे, सतत कार्यरत असतात. कोणी ना कोणी कुठल्या व्यवसाय संघटनामध्ये प्रत्येक तत्वांचा उपयोग केला जातो. त्यांचे स्वरूप व्यवसाय जगतातील बदलानुसार बदलत जाते. आपण बघितलं होतं, याच्याबद्दल जास्त बोलत नाही. सद्य परिस्थितीला अनुसरून काळाच्या ओघात ती विकसित केली गेली. म्हणजेच काय, ज्यावेळेस त्या तत्वांची गरज होती त्यावेळेस सराव करून, प्रयोग करून, निरीक्षणे करून तत्वे तयार केलेली आहेत. व्यवस्थापकांना त्यात सतत सुधारणा करता येतात, बदल करता येतात. व्यवस्थापकांकडून कामाच्या ठिकाणी नवीन प्रवाह हे आपोआप स्वीकारले जातात. म्हणजे बदल करणं म्हणजेच काय, नवीन जी काही गोष्ट घडत आहे ती गोष्ट ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल, आता बऱ्याचदा हे एक्झाम्पल सांगितले म्हणजे तुम्हाला चटकन लक्षात येईल. मी खातेवही समजते तुम्हाला, काय म्हणतात इंग्लिश मध्ये खातेवहीला? बुक्स ऑफ अकाउंट्स असेल तुमचं, आता खातेवही असेल. खातेवही समजा तुम्ही फक्त पुस्तक, जी लाल कलरची पुस्तक आपल्या वडिलांकडे असतं, तर ती पुस्तक घेऊन मी सगळे ट्रान्झॅक्शन नोंदवत बसते, एक एक ट्रान्झॅक्शन घेते, दिवसाला 100 वायलेत, मग लिहिण्यामध्ये किती वेळ वाया जाईल. हे जुनी पद्धत झाली. आता सगळे नवीन पद्धती, आपल्याला नवीन ट्रेंड एक्सेप्ट करावा लागेल. काय असेल, त्या बुक ऐवजी, त्या खातेवही ऐवजी डायरेक्टली आपण कम्प्युटर आणून सगळे ट्रान्झॅक्शन त्या कम्प्युटर मध्ये ऍड करणं हे गरजेचं आहे. म्हणजेच काय, नवीन प्रवाह आहे, नवीन प्रवाहामध्ये ते प्रवाह जे आहे ते आपल्याला स्वीकारावं लागतं. नाही मी वही घेऊनच सगळ्या गोष्टी नोंद करून ठेवता म्हणजे पॉसिबल नाही, वेळ खूप वाया जातं. म्हणून डायरेक्टली PC आणायचं आणि ट्रान्झॅक्शन नोंदवत जायचे. नवीन प्रवाह एक्सेप्ट करावं लागतं. या मार्गदर्शक तत्वांमुळे व्यवस्थापनास वापरलेली तत्वे व त्यांचा होणारा अपेक्षित परिणाम यांची तुलना करता येते. मी आधीच सांगितलं, आधी एखादी समस्या आली असेल तर आधीच गाईड करतं, मार्गदर्शन करतात तत्वे, आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी समजून जात असतं. कारण आणि परिणाम
ठीक आहे, काय कारण आहे आणि शेवटी काय परिणाम दिसून येणार. पुढे काय सांगितलेलं आहे, व्यवस्थापकाला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असल्याने तो गरज पडल्यास परिस्थितीनुसार ह्या तत्वांमध्ये बदल करू शकतो. कारण अधिकार व जबाबदारीचे तत्व काय म्हणतात, व्यवस्थापकाकडे अधिकार आहेत. मग अधिकार असल्यामुळे परिस्थिती बदलली की त्या तत्वांमध्ये सुद्धा बदल करावा लागतो. संशोधन व विकासाप्रतीचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी तसेच संघटनेच्या वाढ व विकासासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कर्मचाऱ्यांना कधी कधी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. ठीक आहे, आपण मार्केट रिसर्च केलं, त्याच्यानंतर त्या संशोधनाप्रमाणे जर आपल्याला काम करायचं असेल तर त्यासाठी कर्मचाऱ्यांना आधी प्रशिक्षण द्यावं लागतं. जसं मी म्हटलं, आता मी वही घेऊन लिहित बसते म्हणजे खूप वेळ वाया जाईल. मग अशा वेळेस नवीन संशोधन केलं की माझा वेळ कशामुळे वाचेल, मला हे लिहिणं वगैरे चुकीचं वाटतंय. संशोधन केल्यानंतर मार्केटमध्ये PC नावाचा प्रकार आला, म्हणजेच कम्प्युटर नावाचा प्रकार आला. त्याचा उपयोग जर मी केला तर माझा वेळ वाचेल. मग मी ते कम्प्युटर व्यवसायामध्ये आणलं. आता जे काही ट्रान्झॅक्शन असेल मी स्वतः आधी ट्राय करून बघितला, हा मला जमायले. मग मला जे काही रिसर्च केलं आणि नवीन कम्प्युटर आणलं, त्याचा उपयोग मी केला. मग मला आधी कर्मचाऱ्यांना समजून सांगण्यासाठी प्रशिक्षण द्यावं लागेल, ट्रेनिंग द्यावं लागेल. मी काय करायले, हे ट्रान्झॅक्शन कसे ऍड करायले तुम्ही बघा, म्हणजे शिकवायले, ट्रेनिंग द्यायले. मग जे काही कर्मचारी असेल त्या ट्रेनिंग दिल्यामुळे, प्रशिक्षणामुळे एक्सपर्ट होतात, त्यांना ते काम जमतं. ते काम जमल्यामुळं व्यवसायाची जी काही गती आहे ती वाढत जाते, वेळ वाया जात नाही. मग ऑटोमॅटिकली व्यवसायाचा विकास होत असतो. बघा, उदाहरणार्थ संशोधन विकास विभाग, उत्पादन या विभागांमध्ये सुद्धा नवीन नवीन तंत्र, गोष्टी, कल्पना आणाव्या लागतात. वित्त विभाग असू दे, विपणन विभाग असू दे, मानव संसाधन असू दे, इत्यादी क्षेत्रात नवीन तंत्र शोधण्यासाठी सतत कार्यरत असतो. कोण? तत्वे सतत आपल्याला मदत करत असतात, संधी देत असतात. त्या संधीचं सोनं करणं, वापर करणं व्यवसायाच्या हातात असतं. हे आपण पुढाकार घेण्याच्या तत्वांमध्ये डिस्कस केलं. पुढे बघा, नेक्स्ट पॉइंट आहे समन्वय आणि नियंत्रणास मदत. नेक्स्ट पॉइंट काय आहे? समन्वय आणि नियंत्रणास मदत. आता व्यवस्थापनाची तत्वे योग्य समन्वय साधण्यास व नियंत्रण करण्यास मार्गदर्शक ठरतात. संघ भावनेमध्ये काय बघितलो, किंवा निर्देशनातील एक वाक्यतेच्या तत्वांमध्ये काय बघितलो, जे काही तुमचं ध्येय आहे ते ध्येय साध्य करण्यासाठी सगळेजण एकत्रित येऊन एका मार्गाने जाऊन ते ध्येय साध्य करायचं आहे. सगळेजण एकत्रित येऊन म्हणजेच काय, त्या प्रत्येकांमध्ये समन्वय साधायचं आहे, कोऑर्डिनेशन, सुसंवाद साधायचा आहे, सगळ्यांना एकत्रित आणायचं आहे. एकत्रित आणून त्यांच्यावरती नियंत्रण ठेवून म्हणजेच काय, ते कशा पद्धतीने काम करतायत त्याच्यावरती देखरेख ठेवून ते ध्येय साध्य करायचं आहे. वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय व सहकार्याची भावना निर्माण करणे खूप आव्हानात्मक आहे. कारण आपण म्हणतोय सर्किट माइंडचे काही कर्मचारी व्यवसायामध्ये असतात, ऐकणं म्हणजे ऐकणंच असतात. मग काय करावं लागतं, त्या सगळ्यांना समजून घेऊन सगळ्या विभागांना एकत्रित आणून ध्येय साध्य करावं लागतं. त्या ध्येयाकडे त्यांना घेऊन जावं लागतं. व्यवस्थापकासाठी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर नियंत्रण ठेवणे खूप अवघड काम आहे. कारण नियंत्रण सगळ्यांवरतीच ठेवावं लागतं. सगळ्यांना छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये डाऊट असतात. प्रत्येकाला गोष्टी समजून सांगाव्या लागतात आणि तो योग्य पद्धतीने करतो काय याच्यावरती सुद्धा नियंत्रण ठेवावं लागतं. समन्वय व नियंत्रण स्थापन करत असताना व्यवस्थापनाची तत्वे योग्य प्रणाली निर्माण करतात. जसं की आपलं आहे सुव्यवस्थेचे तत्व, संघ भावनेचे तत्व, निर्देशनातील एक वाक्यतेचे तत्व. हे तत्व काय सांगतात, समन्वय असायला पाहिजे. ठीक आहे, जसं की संघ भावनेचे तत्व आधी पण सांगितले. काय सांगतात, तुम्ही सगळे एकत्रित या, एकत्रित येऊन आपल्याला एकच ध्येय अचीव करायचं आहे. एकाच व्यवसायामध्ये आपण काम करतोय, उद्दिष्ट सगळ्यांचं सेम असतं. मग सगळे एकत्रित येऊन आपण ते उद्दिष्ट साध्य करू. संघ भावना, समूहाने काम करू.
हे कोण सांगतं? प्रिन्सिपल. तत्वे सांगत असतात. इथे तेच सांगितलंय, तत्वांमुळे समन्वय साधण्यास आणि नियंत्रण ठेवण्यास मदत होत असतो. जर कोऑर्डिनेशन असेल, सगळेजण एकमेकांना मदत करून जर काम करत असतील, त्यांच्यावरती नियंत्रण जास्त ठेवण्याची गरज नाही, कारण विश्वास पटत असतो. नेक्स्ट वन आहे वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत. नेक्स्ट वन काय आहे? लास्ट आहे हे, वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत. बघा आता काय सांगितलंय, व्यवस्थापनाच्या विविध तत्वांच्या आधारे वस्तुनिष्ठ दृष्टिकोन विकसित करता येतो. व्यवस्थापकाला व्यवसायाच्या संधी ओळखता येतात, तसेच समस्येचे मूळ कारण शोधून त्यावर योग्य ती उपाययोजना करता येते. त्यामुळे व्यवस्थापकाच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो. आता याचं बेसिक एक्झाम्पल सांगते आणि विषय संपवते. ते एक्झाम्पल असेल आपलं हे वाला. बघा या ठिकाणी ए नावाचा बॉस आहे, बी नावाचा भाऊ, आता दोघं भाऊ आहेत, दोघंही बॉस आहेत, आणि ही सी जी आहे बी ची पत्नी आहे. ठीक आहे, सी जी आहे बी ची पत्नी आहे. मग अशा वेळेस त्यांच्या या व्यवसायामध्ये एकच चांगलं कर्मचारी आहे, म्हणजे मन लावून काम करतो, एक्सपर्ट आहे, एकदम प्रो कर्मचारी आहे. ठीक आहे, त्या कर्मचाऱ्याचं नाव आहे डी. त्या कर्मचाऱ्याचं नाव काय आहे? डी. मग अशा वेळेस तो कर्मचारी प्रो आहे, त्याला प्रत्येक काम जमतं, एक्सपर्ट आहे, कोणत्या गोष्टीला ना म्हणतच नाही. मग अशा वेळेस ए ने एका दिवशी डी ला काहीतरी काम सांगितलं. त्याच वेळी सी ने सुद्धा डी ला काहीतरी काम सांगितलं. त्याच वेळी बी ने सुद्धा डी ला त्याच दिवशी काम सांगितलं आणि तिघांनीही म्हटलं की हे काम जे आहे 6 वाजेपर्यंत, किती वाजेपर्यंत? 6 वाजेपर्यंत हे काम कंप्लीट झालेलं आहे. जे काही काम सांगलं ते काम कंप्लीट 6 वाजेपर्यंत झालं पाहिजे. मग आता या कर्मचाऱ्यांनी करावं तरी काय? मला तिन्ही बॉस तितकेच आहेत, समान आहेत. याचं ऐकलं तर याला राग, हिचं ऐकलं तर याला राग. मी करू तरी काय करू? कोणाचं ऐकू? ठीक आहे, बरं जाऊ दे म्हटलं, मी कोणाला ना पण म्हणू शकत नाही, मला जमेल तसं काम करतो म्हणते. मग त्याला जमेल तसं काम करायला गेलं. तिघाचंही टाइमलाईन आहे, वेळ दिलेला आहे 6 पर्यंत. गडबड गडबड करून गडबडीत याचं काम, गडबडीत त्याचं, गडबडीत तिचं काम करू लागलं. मग तो गडबडीत काम करत असल्याने ते काम चांगल्या पद्धतीने करता आलं नाही, कारण त्याला टेन्शन होतं. हे जर काम चुकलं तर ते ओरडेल, ते जर काम चुकलं तर ती ओरडेल. टेन्शन होतं, काम चांगल्या पद्धतीने झालं नाही. अपव्यय वेळेचा पण झाला, वेळेचा नाही सॉरी, वस्तूंचा अपव्यय झाला. का? कारण कामच चांगलं झालं नाही, सगळं वेस्ट गेलं. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे? या ठिकाणी काय पाहिजे तर आदेशातील एकवाक्यता पाहिजे. एकच वरिष्ठ, सपोज ए ने आदेश दिला तर डी ने ऐकावं आणि ते काम 6 वाजेपर्यंत पूर्णपणे कंप्लीट करावं आणि बी आणि सी गप्प राहावं. एकाच वेळी काम सांगू नये. दुसऱ्या दिवशी काम सांगू शकतो, ही तिसऱ्या दिवशी काम सांगू शकते. एका दिवशी किंवा एकाच वरिष्ठाने कर्मचाऱ्यांना आदेश द्यावे. जर अनेक कर्मचाऱ्यांना आदेश दिले गेले, कोणाच्या आदेशाचे पालन करावे हे न कळल्यामुळे तो कर्मचारी गोंधळून जाईल आणि काम होणार नाही. हे कोणतं तत्व आहे? आदेशातील एकवाक्यतेचे तत्व आहे. तर या पॉइंटशी कसं जोडलेलं आहे? म्हणजे जर निर्णय ए ने आधीच डोकं लावून जर निर्णय घेतला असता, ठीक आहे, म्हणजेच काय, या तिघांमध्ये जर समन्वय असला असतं तर ए ने डी ला काम सांगलं, एका दिवसात डी ने 6 वाजेपर्यंत काम कंप्लीट केलं. कोऑर्डिनेशन असलं असतं. नाही, यांच्यामध्ये समन्वयच नाहीत, एकमेकांचं ऐकून घ्यायला तयारच नाहीत, तर या कर्मचाऱ्यांचं किती चुरा होईल त्यांच्या सगळ्यांमध्ये. ठीक आहे, मग वस्तुनिष्ठ निर्णय घेण्यास कशा पद्धतीने मदत करते? एकानेच निर्णय द्यावा किंवा निर्णय सांगावा आणि ते निर्णय डी ने ऐकावं. त्या निर्णयावरती 6 वाजेपर्यंत काम करावं आणि तो निर्णय जो घेतला होता ते चांगल्या पद्धतीने त्याच्या कामामध्ये दिसून येईल. समजलं? आणि याचा आत्मविश्वास सुद्धा वाढतो. मी जो प्रो आहे, कामामध्ये एक्सपर्ट आहे, माझं ते एक्सपर्टपणा कामी आलं, मी काम चांगल्या पद्धतीने केलं, त्याचा आत्मविश्वास वरचेवर वाढत जातं आणि त्याचं डोकं पण काम करतं. आय होप तुम्हाला हे सगळ्याच्या 7च्या 7
महत्व आहेत ते समजले असतील. जर याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे. आणि त्याचबरोबर बिग बुल बॅच सीझन 3 लॉन्च झालेले आहे. लवकरात लवकर बिग बुल बॅच जॉईन करायचं आहे. हे फक्त युट्यूब वरचे डेमो लेक्चर होते. विचार करा, एवढं एक्झाम्पल घेऊन डीप मध्ये सांगते. तर बिग बुल बॅच मध्ये एकदम स्पेशल चांगल्या पद्धतीने प्रत्येक एक्झाम्पल तुम्हाला प्रत्यक्षात लिहून तुमच्या पुढे असे दिसतील असे एक्झाम्पल त्या ठिकाणी सांगण्यात येत आहेत. आणि त्याचबरोबर संडेला स्पेशल क्लासेस पण असतात किंवा लाईव्ह लेक्चर्स पण असतात. झूम मीटिंग वरती किंवा गुगल मीट वरती तुम्हाला कनेक्ट करून तुम्हाला क्वेश्चन्स विचारण्यात येतात आणि तुमचं कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यात येतं. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. टेक केअर, स्टे कनेक्टेड.